आजच्या या गोवा टीएमसीच्या प्रेस कॉन्फरन्साक तुमचे सगळ्यांचे हांव स्वागत करता। आणि आजच्या या प्रेस कॉन्फरन्साक म्हजे बरोबर आमचे नॅशनल स्पोक्सपर्सन बाब प्रजन डिमेलो उपस्थित आसा। आजचो प्रेस कॉन्फरन्स घेवपाचो मुद्दो जर आमी पळयत जाल्यार अत्यंत गंभीर विशय जो गेली सातत्यान आमी खूब वेळा गोवा टीएमसीन ह्या विशयाचेर सातत्यान प्रेस कॉन्फरन्स घेतलेले आसा आणि लोकांसमोर तो विषय मांडलेलो आसा। आणि तो म्हणजे जो कारभार टीसीपी डिपार्टमेंटाचो चल्ला, म्हणजे अक्षरशः गोंय विकलेले आहा, गोंय काबार केल्लें आसा विकून, त्या विशयाचेर आमी सातत्यान गेली कित्येक वेळा प्रेस कॉन्फरन्स घेतलो। तो मागीर 17/2 अमेंडमेंट जावं, 39A अमेंडमेंट जावं, म्हणजे ज्या पद्दतीन ह्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारान गोंय विकपाक काडला तेजी उजवाड घालपाक मी परत परत हो विषय खूप वेळा घेतलेलो आसा। आणि परत एकदा एक महत्वाचो मुद्दो तुमच्या समोर दवरपाक आज हो प्रेस कॉन्फरन्स आपयल्लो आसा। तो म्हणजे तुमकां सगळ्यांक खबर आसा की ज्या वेळार ओडीपी 5 विलेजींची पयली जाल्ली पास, ती म्हणजे 5 विलेजी म्हणजे कलंगूट, कांदोळी, पर्रा, आरपोरा आणि नागोवा। आणि ती ओडीपी जाल्या नंतर ह्या सरकाराचो मंत्री, टीसीपी मंत्री याने खूप एलिगेशन केले त्या वेळार की त्या ओडीपीन प्रचंड प्रमाणात करप्शन जाल्लें आसा आणि त्या खातीर ती मागीर टीसीपी डिपार्टमेंटान स्क्रॅप केली। आता ती स्क्रॅप केल्यानंतर तीच परत ओडीपी टीसीपी डिपार्टमेंटान परत हाडली, काही चेंजीस केले आणि परत एकदा पास करपाक घातली। आता ती परत एकदा तीच ओडीपी टीसीपी डिपार्टमेंटा मार्फत येयल्यानंतर गोवा फाउंडेशन कोर्टान गेला, हायकोर्टान। आता हायकोर्टान गेल्यानंतर ऑनरेबल हायकोर्टान त्या ओडीपीक स्टे दिली। आता स्टे दिल्यानंतर काही जे मुद्दे असले त्या मुद्द्याच्या आधाराचेर त्या ओडीपीक हायकोर्टान स्टे दिली। आता फुडे वयताना गोवा गव्हर्नमेंटाचो जो आमचो भारतीय जनता पक्षाचो सरकार आसा गोंयचो आणि टीसीपी मिनिस्टर बाब विश्वजीत राणे हांच्यांनी ते काही ज्यो क्लॉज आसल्यो काही त्यो खंय तरी गोवा फाउंडेशनान स्टे कोर्टान स्टे हाडल्यानंतर एक टीसीपी डिपार्टमेंटान नवो कायदो हाडलो थ्रू ऑर्डिनन्स रूल आणि परत एकदा ओडीपी ती पास करपाक घातली। त्याच्या नंतर परत एकदा गोवा फाउंडेशन हायकोर्टान गेले आणि ऑनरेबल हायकोर्टान परत एकदा स्टे दिली। म्हाका दिसता कदाचित इतिहासान पयले खेप आसतले एकाच मुद्द्याचेर हायकोर्टान 2दा स्टे दिल्या। म्हणजे आमचो प्रश्न कितें आसा की जो मंत्री त्या ओडीपीचेर मोठ्या प्रमाणात करप्शन जाल्या म्हणून बोबो मारतालो, ताणें उघडपणे सांगलेलें की ह्या ओडीपीचेर मोठ्या प्रमाणात करप्शन जाल्लें आसा। तीच ओडीपी तो परत परत पास करपाक कित्याक ताका घाई आसा? आता ऑनरेबल हायकोर्टान ज्या वेळार तेजेर स्टे हाडली त्या वेळार आता गोवा गव्हर्नमेंट सुप्रीम कोर्टान गेला ती चॅलेंज करपाक। आता सुप्रीम कोर्टान गेल्यानंतर तुम्ही जर पळयत जाल्यार गोवा गव्हर्नमेंटान जो एडवोकेट हायर केला, एडवोकेट मुकुंद रोहितगे, इज वन ऑफ द कॉस्टलियस्ट एडवोकेट। म्हणजे ताजी फी जी आसता पळय ती लाखांनी आसता पर हियरिंगाक। आणि आजपर्यंत सुप्रीम कोर्टान ह्या ओडीपीक म्हणजे जी स्क्रॅप केल्या ऑनरेबल हायकोर्टान ताका स्टे दिली ना अजून पासून। म्हणजे आमचो प्रश्न कितें आसा की तुम्ही हे लोकांचे पैसे आज तुम्ही वापरता खंयच्या आधाराचेर? आमी सोजमूंक शकता की एक खंयचो तरी प्रोजेक्ट जो लोकांच्या हिताचो आसा, जो पब्लिकाक बेनिफीट आसा, तो खंय तरी स्टे हाडलो, ताजेर स्टे हाडलो आणि तो मागीर सुप्रीम कोर्टान जर तुम्ही वयता आणि पैसे वापरता जाल्यार आमी सोजमूंक शकता। पण आज परिस्थिती कितें आसा गोवा गव्हर्नमेंटाची? हो भारतीय जनता पक्षान हो सरकारान ह्या गोवा म्हाका दिसता गोंयचे अस्तित्व काबार करपाचो ठरयिल्लें आसा। हेजे वयल्यान सिद्ध जाता की ह्या एडवोकेटाक ज्या वेळार आमी पळयता की गोंयचो एजी आसा, मागीर सेंट्रल आसता एडवोकेट आसता, जे गोवा गव्हर्नमेंट जावं सेंट्रल गव्हर्नमेंट तांकां तांची फी दिता, तांकां सोडून तुम्ही भायलो जो प्रायव्हेट एडवोकेट आसा जेची लाखांनी रुपया फी फारीक करची पडटली, ताका जबाबदार कोण? म्हणजे तुम्ही लोकांचो पैशांचो सामको वापर आपल्या वैयक्तीक फायद्याक, म्हणजे ओडीपी कोणाची पब्लीक इंटरेस्टान न्ही, ज्या ओडीपीचेर तुम्हीच बोट दाखयले की ज्या ओडीपीन हांगा मोठ्या प्रमाणात करप्शन जाल्लें आसा, ती ओडीपी स्क्रॅप जाल्यानंतर तुम्ही आज सुप्रीम कोर्टान वयता।
म्हणजे तुम्ही दाखोवंक कितें येता. आज तुम्ही एका वाटेन म्हणटा की नेचर सांबाळपाक जावो आनी इकोलॉजिकल बॅलन्स दवरपाक जाय असो सरकार म्हणटा, पण आज तुम्ही चल्ला कितें. तुम्ही आज सगळ्या मोठ्या प्रमाणात कन्वर्शनां केल्लीं आसा. गोंय तुम्ही अक्षरशः विकपाक काडलेलें आसा. आनी एक महत्वाचो मुद्दो म्हाका दिसता आज आमचे बरोबर प्रोजेक्ट आसा तो तुमच्या समोर दवरतलो. ह्याच विशयाचो दुसरो एक मुद्दो हांव विनंती करता की बाबा प्रोजेक्ट डिमांडून तुमकां ताचेर ब्रीफ करचें. आता सांगला थंय बाब समिलान हो जी डिपार्टमेंट जी चल्ला हो गोंया राखपाचो करूंक जावंक न्हू. हो सगळो एनवायरमेंट काबार करपाचें, गोंया काबार करपाचें, गोंयकारांक आनी गोंय काबार करता तें बरें आहा. एनवायरमेंट गोंयकारांक काबार करतले असले प्रोजेक्ट हाडटात की गोंयकार शेणलो हितून सगळो. आता बिचोले तालुक्यात एक कारापूर विलेज आसा. व्हेरी काम सुसेगाद सरीन विलेज. एक कोणाक दिसतलें की बाबा हे आमचे खरें गोंय म्हणून. थंय एक व्हडलो प्रोजेक्ट येता आनी तो आख्खो सत्यानाश कारापूरूच विलेजाचे न्हू ते भोंवतणी विलेजी काबार जातले सगळे. आता हो बिल्डर लोधा म्हणून कन्स्ट्रक्शन हो खंय बीजेपीचो लिडर अशें आमकां म्हायती येता. आनी त्या एरियान अबाउट 5 लाख स्क्वेअर मिटरचो एरिया मोरलेस 1000 प्लॉट्स हाक एप्रुवल मेळलेले 1000 मोर. आनी बिगस्ट इलिगॅलिटी म्हणटा ती 150 to 170 स्क्वेअर मिटरचे प्लॉट्स. आता 150 to 170 स्क्वेअर मिटर्स एज पर द टाउन अँड कंट्री प्लॅनिंग ऍक्ट इट इज नॉट परमिसिबल फॉर एनी गोवन. There is a policy where 100 meters they're affording for housing policy that can be done by the government to give it to poor people. That is 100 square meters. आधी आम्ही ते 20 point program पळयले. आता हे तुम्ही वो अप्रुवल दितात क्लिअरन्साक आणि क्लिअरन्साचेर नो रिलॅक्सेशन फॉर बिलो 200 square meters. But in the proposed plan, they have shown only this 150, 160, 170 square meters because हे भायले जी लोक येता ते स्क्वेअर फुटान चलता तो व्यवहार आणि स्क्वेअर फुटान तो व्हडलो एरिया दिसता. पिका व्हडलो तो कळ्ळें तुका कितें तें. आनी एक प्लॉट 80 लाख 75 लाख 80 लाखाचो प्राइस चल्ला. आता एज पर रूल any area more than 20,000 square meters has to be developed. You have to get environmental clearance. There is no environmental clearance in this case, and it is going on. आणि पोवपाचें जाल्यार मजा एक आहा हितून इन बिचोले तालुका which belongs to the chief minister. Why is the chief minister silent? He is allowing his whole taluka to get finished. तो समजा नाही. आता व्हेरी इम्पॉर्टंट इज दिस. या प्लॉटान 5 लाख स्क्वेअर मीटर मदी 16 टेनेंटेड एग्रीकल्चर ओनर आसले. आणि हे सगळो प्रोजेक्ट केलो की ते भितर पॅक जातले ती काय जाणयतले. पण आम्ही आता गोंयकारांक सांबाळून भोंवतात काय गोंयकारांक काबार करून भोंवतात. एके सायडीन म्हणटा चीफ मिनिस्टर एग्रीकल्चरान वसात म्हणून एके सायडीन तूं दुसरे कोण एग्रीकल्चर लँड पळय तिका काबार करताय. पण चलना कितें गोंयांत. बाब समीरान सांगला ते बरें म्हणलें काबार करतात हे. व्हेरी डिफिकल्ट टू सर्वाइव. वो टोटल प्रोजेक्ट वॉज घोटाळो कमी तो 600-700 कोटी आसतलो. आनी हे कोणाक उदक खंयचे हाडटले. हांगा आयज एक शिरशिडो राती पावलो लायटी बंद. खंयच्यो लायटी वयतात खंयचे आनी कितें वयतात. काबार कितें खंयचो आतां कोण तरी अजून पासून आमच्या गोंयकारांक उदक सारकें मेळना आनी सब घर जल म्हणटात. कोणें कोणलें जल ते 15 दिसांक लोकांक उदक ना. ते नेरूळ बी वता ते सायडीन बी टँकर पासून दिना. आनी टँकर जर येयलो सगळो कचरो भितर टोटल पोल्युटेड आनी कितें मॅस जालाय सगळें. आमी टीएमसी डिमांड करता हे जी क्लियरन्स दिल्या इमिजिएटली विथड्रॉ कर. विथड्रॉ करिना जाल्यार हेजो एकूच अर्थ आहा लोकांनी
आमचो लोक शुरूक जावंक जावं लोक ही वाजेल्यात हांव कितें जालां तें की बाबा आमी गोंयकार आमच्याच गोंयान काबार जातले. गोवन्स will not be recognized in their own state. This is the time that is coming. The way they are bringing projects, infrastructure sarko na. You cannot give water to already existing Goans, and you are going to bring them swimming pools and कितें म्हाका समजूंक जाय. आमी TMC डिमांड करता हो प्रोजेक्ट रद्द करचो गव्हर्नमेंटान, चीफ मिनिस्टर इंटरव्यू जावचो आनी ताबडतोब और TCP मिनिस्टरान दोळे उगडूंक जाय, विड्रॉ करूंक जाय सगळें. हे आमचें मागणी. रवी नाईक जे आसा पळय ते एग्रीकल्चर मिनिस्टर आसा आनी ते आतां एग्रीकल्चर रिवायवल करपाक जाय हें करपाक कारण हांव तातूंत उलयलां न्हू. एके सायडीन तुमी आतां एग्रीकल्चर डिवायस पळय, दुसरे सायडीन तुमी एग्रीकल्चर घुसपाट काबार करता आनी सगळीं शेतां बुडे फुल्ली मरे यो मागीर हायवेचेर. केन्नाय तांकां विचारलें जाल्यार ते सगळे फकाणाचेर उडयता, नाका आशिल्ले स्टेटमेंट दिता. Correct. तुमकां दिसता ही इज अ कॅपेबल पर्सन टू हँडल दिस मिनिस्ट्री? See, this is not. Let me be very clear. Let us not blame one minister in this. The whole government is responsible for this. माझो खातें खरें गोंय काबार जाता जाल्यार तुमी कित्याक उगी रावल्यात? You are also cabinet minister, no? What is the chief minister doing? Who is appealing to people, youth to get into agriculture? तो काम कोण करता? आपूण एग्रीकल्चरिस्ट, आपणाक 1 लाख रुपया आपलो इन्कम आपूण दाखयता. कोण एग्रीकल्चरिस्ट लोकांक काबार करताय गो? तुका तू खरो एग्रीकल्चर तुझे मतदार आसा म्हणजे मरे एग्रीकल्चर फार्मर सोडे मरे भितर तुझे तालुकार मरे 60 talented people are inside agriculture tenants. दुसरे वटेन पळोवपाक गेल्यार सगळे मिनिस्टर जावं MLA जे आसा दे आयदर हॅव द सिस्टर कंपनी इन द रियल इस्टेट ऑर कन्स्ट्रक्शन. मागीर कोणाचेर म्हणून विश्वास करपाचो की कोण गोंय लोक वाजेर सांगले माता स्टार्टिंगान लोकांचे तोच प्रश्न येयला आणि सध्याची परिस्थिती आमीच घेता समील आनी हांव TMCच घेताय. लोकांनी मतीन दवरचे. आनी कोण सत्ता फुडें म्हाका दाखय मरे खंयचे प्रेस मेन ऑपोजिट पार्टी खंय हारेचेर कोण उलयना मरे तुवें सांगलें ते गव्हर्मेंट सगळे कडेन रियल एस्टेट आसा. सगळे कडेन रियल एस्टेट ना, म्हाजे कडेन रियल एस्टेट ना. आमची एस्टेट विकपाक आहा. Okay, thank you.